जय शिवराय मित्रांनो, मी तुमच्यामध्ये शुभम वायकर. आणि लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं की श्रग्स कसे मारायचे, आणि ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की चेस्टचे वर्कआउट आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेस्ट प्रेस. तर तो वर्कआउट, ती एक्सरसाइज कशी करायची आणि त्यामध्ये कुठले कुठले मसल्स ऍक्टिव्ह असतात, ती कशी ट्रेन करायची याबद्दल. ठीक आहे, तर चलो बंटी. ही आहे चेस्ट प्रेसची मशीन. आपण ही बिगिनर्सला का देतोय, कारण हिचा जो पात्रे असतो तो सेट असतो. तुम्हाला फक्त त्यांना म्हणजे बसवायचं असतं, ग्रिप द्यायची आणि मुवमेंट करायला लावायची असते. तर आपण चालू करू. ठीक आहे, चलो. ही मशीन शोल्डर लाईनच्या थोडस खालती सेट करायची, त्याप्रमाणे त्यांचं स्टेट ऍडजस्ट करायचं असतं. ठीक आहे, स्टार्ट. चल, इझी. येस, वन, गुड. ही पुशिंग मुवमेंट आहे. मोस्टली त्यांचे चेस्टचे जे मसल्स असतात ते मेजर हिटिंगला असतात. गुड. मस्त. त्यासोबतच त्यांचे जे ट्रायसेप आणि शोल्डर्स असतात ते सपोर्टिंगचं काम करतात, तर ते मसल्सही काम करत असतात. ह्या जी पुशिंग मुवमेंट आहे ही त्याच्या चेस्ट लाईन मध्ये येते. यामध्ये मेजर मसल जो आहे तो पेक्टोरलिस मेजर आहे. गुड. ही सेम काम करते जसं तुम्ही डिप्स मारता, पण बिगिनर्सला जर ते ओबीज असतील तर त्यांना डिप्स जाऊ शकत नाही, तर त्यांना मग ही मशीन सजेस्ट करावी. आपल्याकडे ही मशीन आहे म्हणून आपण ही यूज करतो. ज्या जिम मध्ये मशीन नसेल ते ह्याच्या व्यतिरिक्त बेंचवरती डंबेल, फ्लॅट बेंचवरती डंबेलनी घेऊ शकतात चेस्ट प्रेस, आणि बारनी घेऊ शकतात. तो हे दोन व्हेरिएशन्स आहेत जे ह्याला ऍप्लिकेबल आहेत. याच्या व्यतिरिक्त आपण ते तिथेही करू शकतो. चेस्ट प्रेसचे दुसरे व्हेरिएशन्स म्हणजे डंबेलनी फ्लॅट बेंच किंवा मग बारनी. हे दोन व्हेरिएशन्स असतात चेस्ट प्रेसचे. ते घेताना तुमची पोझिशन कशी पाहिजे, तुमचं पोस्चर कसं पाहिजे बॉडीचं, ते मी सांगतो या व्हिडिओ मध्ये. तर नीट ध्यान देऊन ऐका की तो एक्सरसाइज आपल्याला कसा केला पाहिजे. ठीक आहे, बटी डंबेल्स घे. येस, चेस्ट वरती बघा, झोप मागे तसंच. येस, पाय थोडेसे बाहेर ठेव आणि ती उचल टाईट ठेवायची. आपल्याला बॅक आर्च करायची तुम्हाला. ठीक आहे, तर डंबेल्स हे खायचे बाजू. ठीक आहे, तिथून सरळ वरती ढकलायचं. येस, तुमच्या चेस्टच्या लाईनीत, शोल्डरच्या लाईनीत तुमचा डंबेल आला पाहिजे, आणि खाली जाताना सेम पोस्चर पाहिजे. घे खाली, सरळ वरती. गुड. तर खाली. गुड. सरळ वर. हा तुमचा पोस्चर पाहिजे. ठीक आहे, सेम वे तुम्ही बारनी सेम सेट घेऊ शकता. चेस्ट प्रेस यामध्ये काम सेम होतं, पण ही मुवमेंट जी आहे ती बायलॅटरल. दोन्ही हातांमध्ये एकच वजन असतं, आणि जेव्हा तुम्ही डंबेल घेतात दोन्ही हातांमध्ये वेगवेगळे वजन असतं. सो ही त्यामध्ये या दोन्हीमध्ये डिफरन्स. जेव्हा तुम्ही वर्कआउट परफॉर्म करताय, कुठला तरी एक व्हेरिएशन घेऊ शकता. ते डंबेलनी करू शकता किंवा मग बारनी करू शकता. दोन्ही एकत्र घेऊन मसलला परत कन्फ्युज करायची गरज नाही. सो गाइस, हा होता चेस्ट हा फ्लॅट बेंच एक्सरसाइज. यामध्ये हे 3 व्हेरिएशन्स आहेत. अजून काही आहेत ते जाणण्यासाठी तुम्ही पुढची व्हिडिओ बघा, आणि असंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहू.